सगुण पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला महान भगवत भक्त संत श्रेष्ठ देवमान्य संत मान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, देहूचे सुप्रसिद्ध साधू, महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या समर्पणाकरिता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या जीवनाची भक्ती पूर्ण करत असताना त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये ज्या वास्तविकतेची गरज आहे ती वास्तविकता म्हणजे भगवंताच्या विषयी भक्ताच्या अंतःकरणामध्ये जी निस्सीम आवड आहे त्या निस्सीम आवडबद्दलचा विचार, अलभ्य लाभाच्या भावना, मानवी जीवनाची भक्ती क्रांती कशी पूर्ण व्हावी या निस्सीम आवडबद्दलचा यथार्थ विचार श्री तुकोबारा या अभंगाच्या द्वारा निर्देशित करतायत. विठ्ठल विठ्ठल आपल्या या श्री क्षेत्र एलघोल तालुका मावळ जिल्हा पुणे या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह 42 वर्ष पूर्ण आणि 43व्या वर्षात पदार्पण. बरोबर ना? म्हणजे हे 43वे वर्ष आहे. अत्यंत सुंदर गोड परंपरा, वारकरी संप्रदायाची उंची आणि आपल्या अंतःकरणाला प्रसन्न करणारा जणू काही श्री तुकोबारायांच्या मनातल्या भावनेला जसा अपेक्षित असलेला परमार्थ, मला तरी वाटतं हा तुमच्या सर्वांकडे पाहून इलगोल गावातला हा परमार्थ, श्री तुकोबारायांना अभिप्रेत असणारा परमार्थ, हे सगळं वातावरण त्याच दृष्टीने आहे. हा सप्ताह आहे तुमच्या सर्वांची प्रसन्नता, संप्रदाया ज्ञानोबा तुकोबारांच्या दृष्टीने अंतःकरणामध्ये जी शाश्वतता आहे ती तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नतेची लाट भक्तिभावाने तिचं दर्शन घडतं. म्हणून आपल्या ह्या गावामध्ये हा सप्ताह आहे. जणू काय आपल्या गावामध्ये विशेषत्वाने ही पंढरी अवतरलेली एवढं सुंदर गोड नियोजन आहे. आणि अशा नियोजनाचे पायकत्व आपण सर्वजण आहात. बऱ्याच काही गोष्टी इथं उभं राहिल्यानंतर अशा नोट्स कराव्या वाटतात. महाराष्ट्रभर आणि आमच्या नाशिक जिल्ह्यातून बऱ्याच परिसरातून बऱ्याच ठिकाणी फिरत असताना परमार्थ कीर्तन परंपरेचं कार्य अनुभवत असताना बऱ्याच गोष्टी अशा काही कळतात. जी परमार्थिक शुद्धता आहे, ऐकण्याची जी भूक आहे, मला तरी वाटतं ती तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरून दिसते. कारण ही भूमी आमच्या तुकोबारायांची भूमी आहे. ही भूमी आमच्या ज्ञानोबारायांची भूमी आहे. 750 आणि 450 वर्षापूर्वी श्री तुकोबारायांच्या पदकमलेने प्राप्त झालेला हा संपूर्ण परिसर आणि तुकोबारायांच्या कर्तृत्व क्रांतीने 43 वर्षाच्या कालखंडामध्ये अपेक्षित असलेला परमार्थ श्री तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये तो त्यांच्यासाठी केला. पण सर्व विश्वाला तो मार्गदर्शक ठरला. पण त्या सर्व गोष्टीचे साक्षीदार तुम्ही सर्व पुणेकर आणि मावळ तालुक्यातले सर्व झालेत. ही आनंदाची गोष्ट आहे. ही सर्व संतांची कृपा आहे. म्हणून सर्व ज्येष्ठ आणि तोलामोलाची सर्व वारकरी भाविक मंडळी, आपण हा कार्यक्रम सर्व उंचीने, विशेषत्वाने, प्रामुख्याने गोड अशा नियोजनाने आपण तो केलेला आहे. गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी आपण ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहात. भक्तवत्सल पांडुरंग परमात्म्याचं हे पवित्र प्रांगण आणि ह्या पवित्र प्रांगणातली आजची ही सेवा निर्धारित वेळेत आपण समर्पित करणार आहोत. विठ्ठल आणि सांगायला विशेष आपल्याला वाटेल, मागील वर्षाची अपूर्ण राहिलेली सेवा तुमच्या सर्वांच्या आशीर्वचनाने परत हा योग तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून तो इथे येतो आहे. जयवंत दादा असतील,
गोरक्षनाथ दादा असतील, त्यांचं सर्व सहकार्य करणार, गावातील सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने सर्वांच्या प्रयत्नाने होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्ताने आजची ही सेवा आहे आणि विशेषत्वाने आजच्या या कार्यक्रमाचे संपूर्ण यजमान समस्त घारे परिवार, खंडोबा महाराज प्रसन्न या भावनेतून आपल्या जीवनातली परमार्थिक उंची, कुलदैवताचे प्रसन्नतेचं काय आपल्या जीवनामध्ये मान्य करून आपला परमार्थ तेवढ्या उंचीने साधणारा परिवार म्हणजे घारे परिवार आहे. आणि आज या परिवाराचं सर्व हे अन्नदान, हे संपूर्ण यजमानत्व सर्व या परिवाराने स्वीकारलेलं आहे. बऱ्याच दिवसापूर्वी जयवंत दादा आणि गोरक्ष दादांनी सांगितलं, महाराज मागील वर्षासारखं करू नका, वेळेच्या आत या. म्हटलं मागील वर्षी आम्ही वेळेच्या आत निघालेलो, पण ट्रॉफिक मध्ये आम्ही अडकलो, पण ह्या वर्षी त्या सगळ्या गोष्टी जाणून आणि मागच्या वर्षाच्या अपेक्षित राहिलेली इच्छा, तुमच्या सर्वांचं दर्शन आणि अंतःकरणातून आपल्या सर्वांची सेवा ही पंढरीनाथाच्या चरणामध्ये समर्पित होणारच आहे. आणि म्हणून तुमच्या आशीर्वचनाने आपण निर्धारित वेळेत सेवा समर्पित करूया. विठ्ठल हा सर्व परिसर, हा परमार्थ गावातील सर्व ज्येष्ठ वस्त्यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा परमार्थ आहे. आणि मला तरी वाटतं या गावातलं पारमार्थिक वैभव तुम्ही सगळी ज्येष्ठ वारकरी भाविक मंडळी आहात. या सप्ताहामध्ये ज्येष्ठांपासून तर तरुणांपर्यंत सर्वांचा सक्रिय भाग आहे. कारण परमार्थामध्ये सर्वतोपरी सर्वांची एकात्मता, सर्वांची व्यापकता, सर्वांची दूरदृष्टी या परमार्थाच्या भक्ती ज्ञान मंडपामध्ये आपली सर्वांची एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. आणि हे दर्शन तुम्हा सर्व येलगोल गावातील सर्व भाविकांच्या दृष्टीने तुमच्या मनात विचारातून मात्र ते दर्शन होत आहे. अशा बऱ्याच ज्येष्ठ वस्त्यांच्या सर्व दिग्गज कार्यकर्त्यांच्या, भाविक भक्तांच्या सहकार्याने, गावातील सर्व ग्रामस्थांच्या मंडळीने सर्व हा सहभाग आपला इथे नोंदलेला आहे. त्याचप्रमाणे जयवंत भाऊंचे पिता श्री वैकुंठवासी सुदाम दादा नागू घारे माजी सरपंच, खऱ्या अर्थाने एका वर्षापूर्वी दादा आपल्याला सर्वांना सोडून निघून गेले. खरं तर गेल्यानंतर अशी काही माणसं ते देह रूपाने, शरीर रूपाने जरी गेले ना, पण त्या कार्याच्या रूपाने मात्र ते आजही आपल्यामध्ये ते वावर करतात, ही त्यांची एका रूपाने कीर्ती म्हणावी लागेल. गेले ते दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची. दादांचं कार्य सर्वतोपरी व्यापक होतं. आणि म्हणून मागील वर्षी सप्ताहामध्ये 6 महिने त्यांना झाले, पुण्यस्मरण होऊन गेलं. सर्वतोपरी चांगल्या प्रकारचं कार्य दादांचं होतं. पारमार्थिक, आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली छटा, आपली दिव्यता, आपली क्रांती, जिथल्या तिथं सर्व कार्य, राजकारण असेल तर ते जिथल्या तिथं प्रत्येकाला न्याय मिळावा, ते राजकारण परमार्थासारखं स्वच्छ व्हावं आणि परमार्थ सुद्धा तेवढ्याच पवित्रतेने, अत्यंत प्रभावीपणाने परमार्थातली साधना त्याच उंचीने ती घडावी, या सगळ्या भावना दादांच्या मनामध्ये, जयवंत दादांचे पिताश्री सुदाम दादा यांच्या अंतःकरणामध्ये होती. खऱ्या अर्थाने आपण सुदाम दादांना सर्व मिळून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूया. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. त्याचप्रमाणे दादांचे इतर सवंगडी सुद्धा काही आहेत आणि त्यांचे काही सन्मित्र, सहकारी ते सुद्धा आपल्यातून काही दिवसांपूर्वी गेलेले आहेत. त्यापैकी कैलासवासी बबन हरिभाऊ घारे, त्याचप्रमाणे कैलासवासी ज्ञानेश्वर वाघू घारे, कैलासवासी बबन बाळू घारे, या सर्वांना
आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल संपूर्ण अध्यात्मामध्ये आनंद निर्माण करणारा आजचा हा सर्व घारे परिवार आपल्याला सुंदर ज्ञानामृत आणि आजच्या अन्नदानाची पंगत या समस्त घारे परिवाराकडून आणि त्यांचं कुलस्वामिनी खंडोबा प्रसन्न असणारा हा संपूर्ण परिवार, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक जयवंतराव सुदामदादा घारे माजी सरपंच, त्याचप्रमाणे श्री गोरक्षनाथ दादा गणपत घारे माजी उपसरपंच आणि त्याचप्रमाणे कैलासवासी विकास घारे माजी सरपंच यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आपण समर्पित करूया. आणि जयवंत दादा आणि गोरक्ष दादा यांनी बऱ्याच दिवसापूर्वी या कार्यक्रमाचं दिलेलं निमंत्रण आणि विशेषत्वाने आज आपल्यापैकी असलेले निष्ठावान वारकरी सर्वतोपरी परमार्थिक क्षेत्रामध्ये दूरदृष्टी दूरव्यापी अंतःकरणामध्ये उजळ माथ्याने परमार्थ करणारे मितभाषी सुस्वभावी आपल्या गावातलं गोड वारकरी व्यक्तिमत्व श्री मारुती राघू घारे वय 61 समस्त घारे परिवाराच्या वतीने आज त्यांचा अभिष्ट चिंतन आहे, त्यांचा जन्मदिवस आहे, म्हणजे त्यांची 61 आहे. त्यांना सर्वांच्या प्रती तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, त्यांना जन्मदिनाच्या अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन आपण त्यांना शुभेच्छा देऊया. विठ्ठल खर तर आपली परंपरा वाढदिवस हा शब्द प्रयोग करणारी परंपरा नाहीये. आपली परंपरा जन्माला आल्यानंतर मात्र आपल्या उजळ माथ्याने केलेला परमार्थ, म्हणजे आपण संतांच्या वचनाप्रमाणे मिळालेलं प्राप्त जीवन आपण ते अनुभवलेलं आहे. जे ज्ञानोबराय तुकोबरांना अपेक्षित असलेली जे माणसं जीवन जगतात त्यांच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे, त्याला जन्मदिवस असं म्हणतात. म्हणून आज मला तरी वाटतं मारुती दादा हे निष्ठावान वारकरी आहे. म्हणून तुम्ही कधीही पहा, इथं तरुण मित्र आहेत, ज्येष्ठ वारकरी आहेत, आपण भाविक मंडळी आहात, व्हॉट्सअपवरती इतर इंस्टाग्राम फेसबुक असेल, आपण ज्या वेळेला शुभेच्छा देतो ना, कारण तसं तर आपलं आयुष्य वाढत नाही, तसं तर रोजचा क्षण आपल्या जीवनातला तो घड दिवस आहे. आलं का लक्षात? वाढदिवस होत नाही. मला तुम्ही सांगा, जसं जसं आपलं वय वाढत चालतं तसं तसं मृत्यूचं आणि आपलं अंतर कमी होतं का जास्त राहतं? कमी होत चालतं. आयुष्य घटत चालतं. रोजचा एक क्षण गेला, आपल्या रोजच्या आयुष्यातला एक क्षण गेला, एक मिनिट गेला, तास गेला, दिवस गेला, तसं तसं मृत्यूचं आणि सज्जन आपलं अंतर कमी होत आहे. कारण हे शब्द प्रयोग तसा उलटा आहे. कारण याला असंच म्हटलेले मृत्यू लोकीची उपराट आहे की नाही? हे मृत्यू लोकातली क्रिया कदाचित मात्र ती सरळ आहे, पण शब्द ज्ञानाने त्याचा शब्द उच्चार उलटा आहे. तुम्हाला माहिती आहे, शब्द मात्र आपले तसे उलटे राहतात, पण क्रिया खरी आहे. उलट जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत आपल्याकडची प्रथा आपल्याला सरळ कळत नाही. तुम्ही जाणकार आहात, आपण माहिती, आपण सगळे गाड्या चालवणारी माणसं आहेत. त्या ॲम्ब्युलन्सच्या त्या काचेवरती जे वाक्य, जे नाव राहतं ते उलट राहतं का सरळ? उलट राहतं. तरुण मित्रांच्या लक्षात येईल का? कारण ते उलट समोरच्या ड्रायव्हरला त्याच्या मिररमध्ये त्याच्या आरशात पटकन सरळ दिसावं म्हणून अगोदरच उलट टाकलंय. हे मृत्यूलोकीचे उपराट आहे. म्हणजे सरळ दिसण्यासाठी ती योजना अगोदरच उलटी आहे. हा मृत्यूलोकाचा नियम आहे. विठ्ठला म्हणून जन्मदिवसाचं स्वागत करा. प्राप्त झालेल्या जीवनाची दिव्यता आज मारुती दादांना आपण सर्व इथे उपस्थित असलेले निष्ठावान गोड प्रिय आपण वारकरी स्नेही मंडळी, आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊया आणि समस्त घारी परिवाराकडून सुद्धा त्यांना सर्वांना शुभेच्छा. पुंडलिक पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल
निर्धारित वेळेत आपल्याला कीर्तनाची सेवा समर्पित करायची आहे. सर्व तरुण मित्र आणि ज्येष्ठ वारकऱ्यांचं गोड वैभव, सुंदर परंपरा आहे आणि एक विशेषत्वाने अशा नोट्स कराव्या वाटतात. इथली श्रवणाची बैठक, सर्व ऐकण्याची भूक आणि जाणकार चांगल्या वक्त्याला बोलत असताना श्रोते असे जवळ असले की असं वाटतं रात्रभर कीर्तन करावं आहे की. म्हणून कारण बरं ते श्रोतेही त्याच पद्धतीचे असले की मग अजून विशेष असं वाटतं. तुमच्या सर्वांचे चेहरे, सांप्रदायिक भावना आपल्या अंतःकरणामधल्या त्या आशा सर्व पल्लवित आहेत. म्हणून सर्व ज्येष्ठ वारकरी भाविक मंडळी, आदरणीय श्री महाराज इथे उपस्थित आहे. सुंदर अशी पंचपदी आदरणीय श्री महाराजांनी, निष्काम सेवा महाराजांची आहे. काय नाव आहे बाबांचं? महादेव महाराज. आदरणीय श्री महादेव महाराज घारे बाबांची ही जन्मभूमी हीच आहे. बाबांच्या सर्व गोष्टीतल्या बाबा मला विना लावून देत होते. त्यांना म्हणलो बाबा स्वर सांगा. बाबा म्हणले थांबा मी लावतो मग पहा. ठीक आहे. म्हणजे एवढी दूरदृष्टी आहे. सांप्रदायिक अटॅचमेंट सगळ्या गोष्टीतून आहे. अर्ध्या मिनिटात बाबांनी सुंदर विना लावला, पखवाज महाराजांना लावायला लावला. छोट्या छोट्या गोष्टी आपल्या पूज्यतेच्या ज्ञानाच्या त्याच्यातून दिसत असतात. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे सर्व टाळकरी महाराज मंडळी, सुंदर चाल आदरणीय सर्व आमच्या ज्येष्ठ निष्ठावान वारकरी भाविकांनी म्हटली, त्यांनाही वंदन करतो. टाळकरी श्रोतोजन मायबाप, आदरणीय सर्व माता भगिनी, आदरणीय सर्व मृदंगाचार्य, बाल मृदंगाचार्य, ज्येष्ठ मृदंगाचार्य, पेटीवाले बाबा, कीर्तनकाराने इकडं तिकडं हालचाल करू नये म्हणून 2 चोपदार आहे की नाही. विशेषत्वाने सामर्थ्याचे चोपदार आहे. आणि श्री पंढरीनाथाच्या तुमच्या सर्वांचे चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करून चिंतन सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल अभंग श्री तुकाराम महाराजांचा आहे. 1 तास उरला होता खटवांगरायाशी, आता तो आपल्याला उरलेला आहे. निर्धारित वेळेत आपण सेवा समर्पित करूया. अभंग सर्वांच्या पाठ आहे. आता आपण सगळे वारकरीच मंडळी आहे. आपण पंचपदी करणारे, काकडा करणारे, आपण हरिपाठ सर्व आपण करणारी माणसं आहेत. आजचा अभंग हा मंगलाचरणातला देवाच्या स्वरूपाबद्दल भक्ताच्या अंतःकरणामध्ये निस्सीम आवड व्यक्त करणारा अभंग आहे. एक महत्वाचं चिंतन तुमच्या समोर मांडून प्रारंभ करायचा तो असा, कोणतंही कार्य माणसाला समजावं, त्याबद्दलची प्रीती स्नेह निर्माण व्हावी, त्याबद्दल ती गोष्ट प्राप्त व्हावी, मिळावी आणि कळावी असं जर वाटत असेल तर त्या वस्तूबद्दल, त्या व्यक्तीबद्दल अंतःकरणामध्ये आवड निर्माण व्हावी लागते. तसं सगळ्या विश्वातला परमार्थ आपल्या जीवनामध्ये भक्ती करत असताना श्री पंढरीनाथाबद्दलची प्रियता, पंढरीनाथाचं प्रेम समस्त भक्तजनांवरती ते स्नेहभावाने प्रसन्न आपल्या जीवनामध्ये तो परमार्थ घडावा, देवाची कृपा व्हावी. मग त्याच्याबद्दल भक्ताच्या अंतःकरणामध्ये कोणत्या तत्वाची गरज आहे, त्या तत्वाच्या अलभ्य लाभाचा विचार श्री तुकोबाराय विस्ताराने करतात. विठ्ठल या अभंगाची सुरुवात महाराजांनी आवड या शब्दाने केलेली आहे. संपूर्ण अभंगाचं जे माइंडेड आहे ते मात्र आवड ह्या शब्दात. आपलं जे शरीर आहे, शरीराचा संबंध दादा हा मात्र आपल्या डोक्याशी आहे. कुठेही वेदना झाल्या तर त्रास मेंदूला होतो, आपल्याला त्या संवेदना जाणवतात. तसे त्याचे सगळे रिलेशन्स, सगळ्या वेन्स कनेक्टिव्हिटी ही मात्र आपल्या मेंदूशी, इतर अवयवांचे सर्वांशी राहते. तसं हा संपूर्ण अभंग, या अभंगाचा मेंदू म्हणजे आवड आहे. या अभंगाचा सर्व कनेक्टिव्हिटी जी आहे ती आवड ह्या शब्दात आहे. म्हणून अनेक मुद्दे, अनेक सामर्थ्यशीलता तुकोबारांच्या मुखकमलातून या अभंगाबद्दल ज्यावेळेला बाहेर पडते त्यावेळेला सर्व अभंगाचं जे सार आहे ते आवड ह्या शब्दात आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून पाऊल कीर्तन कदाचित आवड या शब्दावर होईल. आवड शब्दाचा संदर्भ वक्तृत्व चिंतनात भक्ती सामर्थ्य पूर्ण श्री तुकोबारांची भावरचना आपल्याला कळाली की मात्र आवड शब्द आपल्याला कळून तो अभंग, एकदा आवड शब्द कळाला की अभंग आपल्याला कळेल
अशा अनेक दृष्टांतातून चिंतनातून आपण त्याचं करणार आहे, त्याचं विवेचन विस्तारित चिंतन आपण करणार आहे. म्हणजे एकदा सांगायचं झालं की अभंगाची परिपूर्णता ही या अभंगाची संपूर्ण परिपूर्णता आवड या शब्दात आहे. मला तुम्ही सांगा, झाडाची परिपूर्णता कशात आहे? हा, फळात आहे. क्या बात आहे. झाडाची परिपूर्णता ही त्याच्या फळात आहे. मग ते कोणतंही झाड असू द्या, आंब्याचं असेल, चिंचेचं असेल, मग ते वेड्या बाभळीचं का असेल ना, हे काही त्याला फूल फळ आलं की त्याची परिपूर्णता हे त्याचं झाड आहे. तसं मला तुम्ही सांगा, आपल्याकडची अशी प्रथा आहे, मुलाबाळांचे लग्न झाले, एकदाचा संसार झाला, असे जुनं माणसं कशाहून ठरवायचे? त्याला कुत्र मांजर झालं म्हणजे संसार झाला, अशी प्रथा आहे आपल्याकडे. म्हणजे त्याला मुलं बाळ त्याच्या पोटी झालं म्हणजे अशी समजूत आहे लौकिक दृष्टिकोनातून की त्याचा संसार झाला, ही त्याची परिपूर्णता आहे. तसं या अभंगाची परिपूर्णता म्हणजे आवड शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल आता 3 मुद्दे तुमच्या समोर आहेत. पहिला मुद्दा, व्यवहारात प्रपंचात आवड दादा एकसारखी राहत नाही. तुम्ही कधी पहा, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक समयात प्रत्येकाची आवडा निवड भिन्न भिन्न आहे. कोणाला खाणं आवडतं, कोणाला पिणं आवडतं, कोणाला फिरणं आवडतं, कोणाला अभ्यास करावा असा आवडतो, कोणाला योग जप तप ध्यान अष्टांग योग साधना, लौकिक पारमार्थिक वैज्ञानिक सैद्धांतिक सगळ्या गोष्टींची व्यवहार आणि प्रपंचामध्ये मात्र आवड भिन्न भिन्न आहे. आवड नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. पुढे वाक्य ऐका, आवड नाही असा माणूस नाही, पण प्रत्येकाची आवड मात्र एक सारखीच असेल असं अजिबात नाही. आवड प्रत्येकाला आहे, पण एक सारखी मात्र आवड असू शकत नाही. समजा कदाचित येलघोल मधल्या यज्ञ मंडपामध्ये या कीर्तनातून एखादे सद्ग्रस्त उठले, ते म्हटले महाराज अपवाद आहे, मला काहीच आवडत नाही. असं तर होऊ शकत नाही, पण उठलेच एखादे सद्ग्रस्त, मला काहीच आवडत नाही असं जर म्हटले तर त्यांचा निषेध करायचा नाही, मान. अहो, काहीच न आवडणं ही आवडच आहे. आलं का लक्षात? काही न आवडणं ही आवडच आहे, म्हणून आवड नाही असा माणूसच नाही. विठ्ठल व्यवहारात प्रपंचात साधारण तो क्षणभंगुराच आहे ना. क्षणभंगुर हा येथील पसारा, अलिया अकारा अवघे नासे. संपूर्ण क्षणभंगुर महत्वाकांक्षी भूमिकेमध्ये व्यवहार आणि प्रपंचातलं जाऊ द्या, त्याच्यात आवड एकसारखी असू शकत नाही. 2 नंबरचा मुद्दा, तुम्ही आपण सगळी माणसं सद्यस्थितीला रोजचा या महाराष्ट्राच्या क्रांतीमध्ये सर्व संतांनी दाखवून दिलेल्या अध्यात्म परंपरेचा जागर इतक्या मोठ्या प्रमाणात चाललाय. सगळ्यांचा परमार्थ चालू आहे. जप तप ध्यान कथा कीर्तन प्रवचन पारायण तीर्थयात्रा यात्रा उपासना दान धर्म पंक्ती संत अन्नदान सर्व कशासाठी? परमात्मा आपल्याला मिळावा, तो उपास्य परमात्मा आपल्याला मिळावा, देवाची प्राप्ती आपल्याला व्हावी याच्यासाठी, है का नाही? तो उपास्य परमात्मा आपल्याला मिळावा याच्यासाठी आपले सर्वांचे प्रयत्न आहे. तुम्ही इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला प्रश्न आहे, मला एक सांगा, तो उपास्य परमात्मा आपल्याला जो मिळावा त्याची भक्ती करण्याकरता श्री पंढरीनाथाची कृपा महाराज आपल्यावर व्हावी, त्याच्यासाठी भजन आहे, त्याच्यासाठी कीर्तन आहे. मला तुम्ही सांगा, सगळे आपण वारकरी भाविक मंडळी देव मिळवण्याकरता चाललो, आपल्याला तो देव तरी एक आवडतो का? देव सुद्धा आपल्याला एक सारखा आवडत नाही. 2 नंबरचा मुद्दा आहे. पहिला मुद्दा, व्यवहारात प्रपंचात आवड एकसारखी नाही. जो उपास्य परमात्मा आहे, तुम्ही आम्ही आपण ज्या परमात्म्याची भक्ती करतो, तो देव सुद्धा आपल्याला एक सारखा आवडत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. प्रत्येकाच्या आवडीनिवडी देवाच्या संबंधाने वेगळ्या हो काढणारा. आता मला तुमच्याकडनं उत्तर द्या. पहिला मुद्दा क्लिअर करा म्हणजे मला पुढचं बोलता येईल. देव एक आहे का अनेक आहे? देव एक आहे. क्या बात आहे, सुंदर उत्तर आहे. आता बदलायचं नाही. देव मात्र बाबा एक आहे. तुमच्याकडं महिला मंडळ एकच, डिपार्टमेंट सारखंच.
आलं का लक्षात? म्हणजे सर्वांना मात्र परमात्मा एकच आवडतो. मला सांगा, आपण उत्तर दिलंय परमात्मा एक आहे, मग हे 33 कोटी कोण आहेत? हे जे कोण आहेत 33 कोटी, बोला. आपलं खेळीमेळी कीर्तन आहे काय आहे? हे देवाचे रूप आहेत. आलं का लक्षात? हे देवाचे रूप आहेत. पण मात्र हे बोलताना लाक्षणिक ज्ञानातून, बुद्धी ज्ञानातून आपल्याला कळलेलं आहे. पण आपण बोलताना क्रिया देवाची रूप आहेत, पण आपण मात्र भक्ती करताना देवच वाटून घेतली. आलं का लक्षात? देव वाटून घेतले. तसं याच्यातला मुद्दा एकच आहे, परमात्मा एक आहे, पण देवाचे मात्र रूप भिन्न आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील ज्ञातासी, देखील ज्ञातासी. बापर खुमा देवरू, बापर खुमा देवरू, बाणादी कैसू. अनंत रूपे अनंत वेशी देखील ज्ञातासी, देखील ज्ञातासी. बापर खुमा देवरू, बापर खुमा देवरू, बाणादी कैसू. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यात्यासी. बाप रखुमा देवर खुणा बाणली कैसी. अनंत रूपे अनंत वेशे, अनंत रूपामध्ये अनंत वेशांतर. एवढंच नव्हे, तो परमात्मा प्रत्येक भक्तासाठी नाना रूपाने तो नटलेला आहे. आलं का लक्षात? भक्तांचा जसा भाव आहे तसं मात्र सर्व अंगाने तो परमात्मा, त्याने मात्र भिन्न भिन्न कर्तृत्व कार्यासाठी त्या परमात्म्याने रूप भिन्न केलेत. मुद्दा क्लिअर असा आहे की परमात्मा एकच आहे, त्याचे अनेक भिन्न रूप वेगवेगळे आहेत. विठाला विठाला प्रमाण झालं. तुम्ही उत्तर दिलं, पटलं, बरोबर. मग चाललंय का तसं आपलं? हे सगळं पटून सुद्धा देव वाटूनच घेतले. कसं सांगू का तुम्हाला? काही ना रामच आवडतो, काही ना कृष्णच आवडतो, काही ना काळूबाईच आवडते, काही ना मर्याईच आवडते. आता का लक्षात? काही ना संतोषी माताच आवडते, काही ना लक्ष्मी माताच आवडते. आवडू नये, उपासना करू नये, भक्ती करू नये असं नाही. पण शास्त्र, संत, अध्यात्म आणि पुराण, श्रीमद भागवतामध्ये सुद्धा असं वर्णन आहे की परमात्मा एक आहे, पण त्याचे अवतार मात्र परमात्म्याचे भिन्न भिन्न आहे. पण तसं मात्र दिसताना भक्ती करताना थोडीशी गडबड, कन्फ्युजन. अहो, मोठ्या मोठ्या ज्ञानी लोकांकडून सुद्धा भक्ती करताना कुठंतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो, म्हणून भक्ती सामर्थ्यापर्यंत पोहोचता येत नाही. विठाला बर मान्य. काही ना राम आवडतो, काही ना कृष्ण आवडतो. आता हे चिंतन करत असताना तुम्ही सर्व बुद्धिमान जाणकार श्रोते आहेत, कारण तुमचे रिटर्न्स तसे पोहोचतात. तुम्ही सर्व जाणकार श्रोते आहात. पण ऐका ना, राम आवडतो, कृष्ण आवडतो. आता मला सांगा, भगवान श्रीकृष्ण म्हणजे एक का अनेक? दादा, एकच आहे. ऐका, परमात्मा एकच आहे, पण त्याचे नाव सुद्धा भिन्न भिन्न आहे. विष्णू सहस्रनामाने त्याचं वर्णन केलेलं आहे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. म्हणजे त्याचे नाव भिन्न आहे, पण गडबड अशी झाली, एकाच कृष्ण परमात्म्याला सुद्धा वाटूनच घेतले. आलं का लक्षात? नाना भेदाच्या कल्पनाने भगवान परमात्मा नाम साधनेने भिन्न आहे, त्याचे नाव भिन्न आहे, पण परमात्मा सज्जनो मात्र एकच आहे. पण त्या कृष्णामध्ये वाटाघाटी. कसं माहिती का? ज्याला जे योगेश्वर कृष्ण आवडतो तो राधा कृष्णाला मानतच नाही. आलं का लक्षात? आणि जो राधा कृष्णाला मानतो तो जय योगेश्वर कृष्णाला मानत नाही. काहींना योगेश्वर कृष्ण आवडतो, काहींना राधा कृष्ण आवडतो, काहींना बाळ कृष्ण आवडतो, काहींना मुरली मनोहर कृष्ण आवडतो. आवडणं स्वाभाविक आहे,
पण त्याला भिन्न समजण्यात आपण गलती केली. बरं ठीक आहे, चला आपल्याला वाटतं इथं प्रकरण थांबेल. चला पुढे. राम आवडतो, काहींना कृष्ण आवडतो, काहींना दत्त परमात्मा आवडतो. आता तुम्हीच मुद्दा क्लिअर केलाय, देव एकच आहे. मग मला सांगा, भागवताने वर्णन केल्याप्रमाणे अनेक 12-24 अवतारामध्ये दत्त हा एक अवतार आहे का नाही? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म आहे. दत्त परमात्मा सुद्धा मात्र 3 शिरे 6 हात, दया माझे दंडवत. हे सर्व संतांनी शास्त्रांनी सांगितलंय. मग आवडतो का तो आपल्याला तसा? त्याच्यात सुद्धा काहीतरी वाटाघाटी झाल्याच. तुमच्याकडे आहेत का नाही माहिती नाही. काहींना एकच तोंडाचा आवडतो, काहींना 3च तोंडाचा आवडतो. तिथं सुद्धा आवडी निवडी भिन्न आहे. चला जाऊ द्या. आता वाटतं इथं प्रकरण थांबेल, पण आता तो बिचारा वार्षिक येणारा गणपती बाप्पा तो तर लय मोकळा होता, पण तिथेही काहीतरी आणलंच लोकांनी. कोणतं? काहींना डाव्यात सोंडीचा आवडतो, काहींना उजव्यात सोंडीचा आवडतो. म्हणजे गणपती बाप्पा एक आहे, पण मात्र त्याच्या कोणत्याही प्रक्रियेतून तो मात्र भिन्न असू द्या, पण भक्तिभावाने तो उपास्य परमात्मा. मग त्याचं शास्त्र असं आहे, तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर जा, याच्यातच माझा पांडुरंग परमात्मा आहे. श्री पंढरीनाथाच्या समोर जा, याच्यातच माझी कुलस्वामिनी माझा खंडेराव महाराज आहे. तुम्ही कोणाच्याही समोर जा, उपास्य परमात्मा एकच आवडावा, याच्यामध्ये भिन्नता नाही. पण उपास्य दैवत सुद्धा आपल्याला एकसारखं आवडत नाही. इथं सुद्धा आवड भिन्न आहे. विठाला 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 एवढं सगळं झालं. 2 मुद्दे झाले है की नाही बाबा? व्यवहारात प्रपंचात आवड एकसारखी नाही. जो उपास्य परमात्मा देव आपल्याला मिळवायचा आहे, तो उपास्य परमात्मा आपल्याला एकसारखा आवडत नाही. जाऊ द्या, इथलंच उदाहरण घ्या. इथलं म्हणजे कॉमन आहे, यातल्या ह्याच मंडपातलं नाही. जिथं जाल तिथं. आता तुम्हाला प्रश्न असा आहे, मला सांगा, कीर्तनाला आलेल्या सर्वांना ह्या मंडपातलं किंवा जिथं कीर्तन होत असेल, कीर्तनाला आलेल्या सर्वांना कीर्तनातलं सर्वच आवडतं का? त्याच्यातलं लय डिपार्टमेंट. प्रत्येकाच्या आवडी निवडी भिन्न आहे. येतात कीर्तनालाच, पण कीर्तनातलं सर्वांना सर्व आवडतं असं नाही. काय काय आवडतं याचा पुरावा ज्ञानोबारांचं प्रमाण 4 चरणातलं आहे. गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे गोष्टीते, स्वभावी पूर्ण ज्ञाते, यास कराते विनवली. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे तुष्टिते, स्वभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवली. 4 चरणी प्रमाणे ज्ञानोबारांचं. विठाला विठाला हे प्रमाण जे आपण बोलत होतो, जे चिंतन आपण करत होतो ना, कीर्तनाला आलेल्या सर्वांनाच कीर्तनातलं सर्व आवडत नाही. काय काय आवडतं आपण म्हणत नाही. ज्ञानोबारांनी याच्यात 6 प्रकारचे श्रोते सांगितले. 6 प्रकारचे. 1 नंबरचा श्रोता ज्ञानोबारांनी सांगितलं गाते. बस, त्याचं डिपार्टमेंट फक्त गाणंच. त्याला दुसरं काहीच आवडत नाही. त्याच्या डोक्यात फक्त बसला कीर्तनात, त्याचं फक्त एवढंच. आता कोणती चाल झाली, पुढे कोणती येणार, महाराजांचा कुठे स्वर गेला, पप्पाच कुठं कमी झाला, आपण कुठे ठोकायला लावला. आणि गायनाचार्यांचा जर मध्येच भैरवी आली तर काय करायचं याचं टेन्शन त्यांना नाही, त्याला. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये फक्त गायन. ज्ञानोबाराय सांगतात की तो गायनाचा चाहता. 1 नंबरचा श्रोता ज्ञानोबाराय सांगतात गाते. आणि 2 नंबरचा श्रोता सांगितला श्रोते. तो येतो, श्रवण करतो आणि श्रवण करून आनंद उपभोगतो. गाते श्रोते. आणि 3 नंबरचा तर लय मजेदार, पाहते. आता त्यांचं नावच पाहते बाबा. आता हे जे पाहते ना, विठाला 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 विठाला
आहे विठ्ठल श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल इकडे लक्ष द्या. 3 नंबरचा श्रोता ज्ञानोबरांनी सांगितलं पहाते. आता हे पहाते म्हणजे त्यांचं नावच पहाते. हे पहाते असे तुमच्यासारखे याच्यात येऊन नाही बसत मंदिरात मंडपात. ते पहाते म्हणजे त्यांची जागाच लांब, रॉंग साईड आउटर तिकडेच. ते बसताना जागा निवडून बसतात. कसं? पाय वर करता आला पाहिजे, त्याच्या डोकं खुपसावता आलं पाहिजे, आलं का लक्षात? मधून अधून जाऊन येता आलं पाहिजे. नाहीच कीर्तनाचा नमुना पटला की उठूनही जाता आलं पाहिजे. जमेल तोपर्यंत पाहणे आणि नाही जमेल तोपर्यंत जाणे म्हणजे हे पाहणे. आलं का लक्षात? 2 नंबरचा श्रोता ज्ञानोबरांनी 3 नंबरचा श्रोता सांगितला पहाते, गाते, श्रोते, पाहते. आणि 4थ्या क्रमांकाचा श्रोता ज्ञानोबराय सांगतात चतुर. त्याचं नावच चतुर महाराज. तो चतुर श्रोता येतो, कीर्तनामध्ये बसतो, संपूर्ण कीर्तन श्रवण करतो, सर्वांगाचे कान करून योग्य गोष्टी स्वीकारतो. कीर्तन झालं की त्या कीर्तनातल्या गोष्टी माष्टींचं गबाळ इथंच टाकतो, घरी जातो, श्रवण करतो, मनन करतो, निधिध्यासन करतो, अनुभूतीपर्यंत पोहोचवतो, त्याप्रमाणे आचरण करतो, शेवटच्या श्वासापर्यंत संत वचनाप्रमाणे जीवन जगतो. याला म्हणतात चतुर. हा चतुर श्रोता आहे. ज्या भावनेने जे आपलं चाललंय ते श्रद्धायुक्त अंतकरणाने जर केलं तर त्याचे रिटर्न्स आपल्यापर्यंत पोहोचतात. हे चतुर श्रोत्याचं वैभव आहे. विठाला गाते, श्रोते, पाहते, चतुर. किती श्रोते झाले? 4 झाले, हे की नाही बघा. आणि आता 5व्या क्रमांकाचा श्रोता कोणता? विनोदी. सध्या या डिपार्टमेंटला जास्त मागणी आहे, हे की नाही? विनोद. तुम्ही थोडस विक्षेप करू नका. विठाला 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 कुंडली गवळा हरी विठ्ठल विठ्ठल वंसा गौरी तुझी महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बसण्याचं जागा फुल झाली. आता तिथंच कुठेतरी बसू द्या. विठाला विठाला. वा, छान आहे. एवढे श्रोते प्रामुख्याने आणि त्यातल्या त्या सर्व क्षेत्रातले मान्यवर कीर्तन क्षेत्रातल्या भक्ती मंडपामध्ये येतात. ही तर खरी आपल्या वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा आहे. याच्यासारखं एवढं मोठं वैभव महाराज कोणत्या क्षेत्रात आहे? एकमेव श्रीमंत संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. विठाला विठाला. 5व्या क्रमांकाचा श्रोता बर का सर, आमचं असं चिंतन चाललंय. 5व्या क्रमांकाचा श्रोता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं विनोदी. बस म्हणजे इथं आलेल्यांपैकी काहींच्या डोक्यात त्यांना फक्त विनोद आवडतात. विनोद आवडलं पाहिजे बरं का. तुम्हाला एक सांगतो, वक्तृत्व चिंतनामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी असं 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलंय. वक्त्याच्या मुखातून वक्तृत्व चिंतनामध्ये 9 प्रकारच्या रसाने तो भावार्थ गिरवावा लागतो. ज्ञानोबरांची ओवी आहे. नवरसी बरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निफिजवी माये. आणि त्यातल्या त्या 9 रसांमध्ये विनोद हा सुद्धा एक प्रकारचा रस आहे. तो मात्र सामान्य अर्थाने सर्व दृष्टांताच्या द्वारा संत वचन सामान्य अर्थाने मानवी मनाला स्पर्श व्हावेत म्हणून विनोद असायलाच पाहिजे. विठाला विठाला ते विनोद असे नको का मात्र सांगणारा नरकात ऐकणारे नरकात. आपलं अधःपतन होऊ नये. ज्ञानोबा तुकोबारांनी ती विचारधारा स्वीकारावी. ज्याच्यासाठी ज्या उंचीने पंढरीनाथाला ते समर्पित व्हावं अशा अंगाने मात्र ते असलं पाहिजे. आणि वक्तृत्व चिंतनामध्ये विनोद कसे असले पाहिजे, काय असावे? कारण मात्र ज्याच्यासाठी तुम्ही जे सांगता ते जर कळालं नाही तर विनोद मात्र ऐकून उपयोग नाही. काय झालं? एखाद्या चिंतनात
एखाद्या कीर्तनकाराने खूप सखोल सांगितलं, विचारसागर, पंचदशी, चंद्र दर्शन, अनेक प्रकारचं सगळं फार खोल 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 विषय सांगितले, खूप प्रमेय सांगितले, दृष्टांत सांगितले, प्रमाण सांगितले, अभंग सांगितलं, चिंतन सांगितलं. मग त्याच्याबद्दल सकाळी एसटी स्टँडवर, गावातल्या किराणा दुकानात, मंदिरात, चौकात चर्चा ऐकायची. तो म्हटला, अरे काय ते रात्रीचं कीर्तन, काय म्हटले ते, काय म्हटले बाबा, अरे पावणे 8लाच गप्पा गप्पा डोळे झाकायला लागले. कोण म्हणतं हे? ज्याने जर चिंतन सांगितलं त्याच्याबद्दलच्या दादा ह्या प्रतिक्रिया आहे. ज्याने जर खूप चिंतन सांगितलं ना त्याच्याबद्दलच्या ह्या प्रतिक्रिया. पण त्याच जागेवर त्याच्याकडनं दुसऱ्या दिवशी जर एखाद्या कीर्तनकाराने खूप हसवलं ना, खूप हसवलं, खूप हस्या, खूप खिलखिल जर एवढं सांगितलं ना, मग तो सकाळी सांगतो, याला म्हणतात कीर्तन, याला म्हणतात बाबा. मग कालचा कोण होता? मग काल जे चाललं ते काय होतं? सांगणारा हुशार होता, ऐकणारा हुशार होता, पण तो ऐकणारा त्याच्या डबल हुशार होता. तो म्हटला मान्य. म्हटलं कशामुळे तुला आवडलं? अरे म्हटलं, त्यांनी अशी भज्याची गोष्ट सांगितली ना, आठवण आली तर अजून डोळ्यात पाणी येतं हसून हसून. म्हटले बरोबर आहे. त्या ऐकणाऱ्याने त्याला प्रश्न केला, मला एक सांग, भज्याची गोष्ट सांगितली इथपर्यंत बरोबर आहे, पण काय सांगितली? तो म्हटला त्याच्याशी काही घेणं घ्या. म्हणजे सांगितली इथपर्यंत बरोबर आहे, पण कशासाठी सांगितली अर्थार्थी त्याचा संबंध नाही, म्हणून विनोद ऐकून उपयोग नाही. विठाला विठाला म्हणजे याचा तद्वत अर्थ एवढाच आहे, सार तत्वाकडे जर लक्ष नसेल तर वक्तृत्व चिंतनाच्या शब्दांकनाचा प्रभाव मानवी मनाच्या अंतःकरणामध्ये तो स्पर्श होत नाही, म्हणून सार तत्वाकडे त्याचं लक्ष असलं पाहिजे. आमचे गुरुजी विनोदाने आम्हाला प्रसंग सांगायचे. विठ्ठल बाबा घुले आम्हाला पाठामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे असे वेगवेगळे त्यांना काही प्रसंग आठवले का ते सांगायचे. एकदा म्हटले, ते आपण कधी कधी आता नेते मंडळीला ते माहिती, ते कधी कधी न्यूज येते ना, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हाय का नाही? जुन्या लोकांना ते माहिती. 25, 30, 50 वर्षापूर्वी असं काहीतरी मोर्चे निघाले होते मुंबईला. मग सगळे आपल्या ग्रामीण भागातून, नाशिक, पुणे, नगर, सगळ्या आपल्या परिसरातून असे लोक नेले मोर्चासाठी, आणि सगळे त्यांना ते टायटल दिलं होतं, अथांग जनसमुदाय मुंबईमध्ये जमला. आणि मग त्यांना टायटल दिलं होतं, तुम्ही असं म्हणायचं, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आता 2-2, 4-4, 100-200 लोकांचे असे प्रत्येक 200-200 लोकांच्या लाईन, आणि ते पूर्णपणे अशा घोषणा द्यायची. आता त्या लाईन केलेल्या होत्या. पहिले म्हणायचे, आता जे पहिले काय म्हणायचे ते मागच्याला ऐकायला जात नसायचे. ते पहिले असं म्हणायचे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. बाऊन सारखी सुज्ञ मंडळ ते पाठीमागच्या लोकांजवळ गेले, ते फक्त एवढंच म्हणायचे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. त्याला एकाने विचारलं काय झाला पाहिजे? तो म्हटला त्याच्याशी काही घेणं घ्या. म्हणजे झाला पाहिजे इथपर्यंत बरोबर आहे, पण काय झाला पाहिजे, सार तत्वाकडे जर लक्ष नसेल तर त्याचा ऐकून उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल. तसं ज्ञानोबारायांचा भाव असा आहे, 5व्या क्रमांकाचा श्रोता ज्ञानोबारांनी सांगितला विनोदी, आणि शेवटचा श्रोता आहे 6वा दुश्चिते. आता दुश्चिते शब्दाचा अर्थ असा आहे निंदा करणारा. राहतातच महाराज, निंदा होतेच. सप्ताह असाच केला, पंगत अशीच घातली, वर्गणी अशीच घेतली, कीर्तनकार जरा वाळकुटाचे, जरा तब्येतच नाही त्याला, म्हणजे केवळ निंदा. असे सुद्धा श्रोते कदाचित व्यापकत्वाने मंडपामध्ये असतात, हे ज्ञानोबारांचं म्हणणं आहे. दुश्चिते शब्दाचा अर्थ निंदा करणारा. मग आपण 3rd नंबरचा विचार मुद्द्याचा आपण असा करत होतो. पहिला मुद्दा असा होता, व्यवहारात प्रपंचात आवड एकसारखी नाही. उपास्य परमात्मा देव आपल्याला एकसारखा आवडत नाही. कीर्तनाला आलेल्या सर्वांनाच कीर्तनातलं सर्वच काही आवडत नाही, तर कोणाला काय काय आवडतं विस्ताराने त्याचे लिस्ट ज्ञानोबारांनी 6 श्रोते सांगितले. मग आता पुढे पहा, मग आता त्याचं पुढे वर्णन पहा. मग काही बुद्धिवाद्यांनी प्रश्न विचारला, महाराज एकाच परमात्म्यापासून सगळ्या सृष्टीची निर्मिती आहे. विठाला विठाला प्रस्तावनेतलं चिंतन करत असताना तुम्ही आता लक्षपूर्वक ऐका, तुम्ही जाणकार श्रोते.
व्यवहारात आवड एकसारखी नाही, प्रपंचात आवड एकसारखी नाही, जो देव मिळवायचा आहे तो एकसारखा आवडत नाही. वक्तृत्व चिंतनामध्ये श्रवण करत असताना सर्वांना सर्व कीर्तनातलं सर्व आवडतं असं नाही. मग आता पुढे ऐका. काही बुद्धिवाद्यांनी प्रश्न विचारला, महाराज एकाच परमात्म्यापासून ही सृष्टी निर्माण झाली, मग एकाच देवाचे जर आपण सर्व लेकरं आहोत तर सर्वांनाच एकसारखं का आवडत नाही? श्रीमद भागवताच्या महात्म्याच्या प्रसंगातला पहिला श्लोक सर्वांना पाठ आहे. सर्व विश्वोत्पत्ती करणारा परमात्मा, त्याला वंदन करतात व्यास महाराज. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, सर्व विश्वोत्पत्तीचा कारणीभूत कोण असेल तर तो परमात्मा आहे. मग आता प्रश्न आहे का, एकाच परमात्म्यापासून जर सृष्टी बनवली तर सर्वांची आवड बाबा एकसारखी का असू शकत नाही? प्रश्न फार सुंदर आहे, फार गोड आहे. जाणकार ऐकणाऱ्यांना सुद्धा हा प्रश्न शाशंकित करणारा आहे. एकाच परमात्म्यापासून सगळी सृष्टी, आता आपण इथं सर्व बसलेलो आहोत, आपलं मेन जे काही हेड असेल ना तर तो परमात्मा आहे. वर्ण धर्म संकर जात पात हे सगळं नंतरच आहे महाराज. पण आपण एका पांडुरंगाचे आहोत, आपण एका भगवान परमात्म्यापासून आपण जन्माला आलोय. काही बुद्धिवाद्यांनी प्रश्न केला, जर एका सृष्टीमध्ये सर्व एका परमात्म्यापासून जर आले तर प्रत्येकाची आवड एकसारखी का नाही? त्याचं शास्त्रीय उत्तर अत्यंत सुंदर आहे. त्याचं उत्तर आहे कसं जनो, ही जी सृष्टी निर्माण झाली ना, ही सृष्टी मात्र 3 गुणांपासून तयार झाली. आता पुढे चिंतन पहा. कोणते 3 गुण? वा क्या बात आहे. सत्व, रज आणि तम, या त्रिगुणांचा परिपाक म्हणजे संपूर्ण सृष्टी आहे. मग आता आमच्या संतांच्या भाषेमध्ये पहा, या 3 गुणांपासून ही सृष्टी निर्माण झाली. असे 3 प्रकारचे लोक होते. प्रकाराचे 3, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. 3 गुणांचा परिपाक म्हणजे हे संपूर्ण विश्व आहे. म्हणजे ज्याच्या जशा या 3 गुणांपासून सगळ्या आवडीनिवडी पडल्या. आता धावते चिंतन आपल्याला सांगतो, या 3चे 4 वर्ग पडले बरं का. त्यानुसार ही सगळी सृष्टी दादा तयार झाली. मग ते 4 वर्ग कोणते? पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त, हे 4 वर्ग पडले. आता या सगळ्यांच्या आवडीनिवडीचा विचार म्हणजे संपूर्ण कीर्तन. आलं का लक्षात? हे ज्या वेळेला सगळे प्रकार सांगून झालेले राहील ना, त्यावेळेला 9:15 वाजलेले राहतील. विठ्ठला विठ्ठला. मग या सर्वांच्या पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार सज्जनो हे संपूर्ण विश्व तयार झालं. मग काय काय आवडीनिवडी त्यांना विचार सागर ग्रंथामध्ये विस्ताराने याचं सर्व वर्णन आलेलं आहे. हे तसं सखोल चिंतन आहे, पण मी फार खोल सांगणार नाही, कदाचित डोळे खोल जाण्याची शक्यता आहे. म्हणून अगदी सोपं दृष्टांतात्मक चिंतनाने आपण पाहूया. म्हणून ऐका, पामराला काय आवडतं, जिज्ञासूला काय आवडतं, तसे मात्र यांचे दोघांचे अर्थ सारखेच आहे. एक शब्द थोडासा फरक आहे, वास्तविक दोघांमधला फार फरक नाही. म्हणून या 4चे एडिटिंग करूया आपण. या 4चे 2च होतात. पामर विषय तसे वेगळे नाही, दोघात झाले एक.
आणि जिज्ञासू आणि मुक्त तसे फार विशेष वेगळे नाही, म्हणून त्या दोघांचे एक, या दोघांचे एक, चाराचे झाले दोन आणि त्यांचा विस्तार. विठ्ठला विठ्ठला. मानवी मनाला आनंद प्रसन्नता प्रॅक्टिकली आपल्या आयुष्यातला केल्या जाणाऱ्या परमार्थाच्या मानवी मनाला तद्वत हेतूने कोणत्या विचार क्रांतीची गरज आहे, या परंपरेचं चिंतन श्री तुकोबाराय मानवी मनाला देव तत्वाच्या स्वरूपाची ओळख करून देण्याकरता कोणत्या प्रवृत्तीतून बाहेर यावं आणि कोणत्या निवृत्तीतून बाहेर यावं आणि कोणत्या अंतरंग वृत्तीने परमात्म्यापर्यंत जावं, ही सगळी रचना ह्या द्वारा श्री तुकोबारांच्या वचनापर्यंत पोहोचते. विठ्ठला विठ्ठला. पामर कशाला म्हणतात, विषय कशाला म्हणतात, फार फरक नाही, एकच वाक्याचा फरक आहे बरं का. उत्कृष्ट विषयामध्ये रममाण होतो त्याला पामर म्हणतात आणि निकृष्ट विषयामध्ये रममाण होतो त्याला विषयी म्हणतात. बस बस बस, फार अवघडात जायचंच नाही, तेवढा अवघडात जाण्याला आपल्याला वेळच नाही. आलं का लक्षात? सोपं. उत्कृष्ट आणि निकृष्ट, उत्कृष्ट पामर, निकृष्ट विषयी. पण पुढे पहा कसं कसं. आनंद तसा दोघांचा सारखाच आहे, आवडीनिवडी तशा प्रत्येकाच्या एकमेकात त्या सारख्याच आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. इंद्राला इंद्रपुरीमध्ये बसून, बरं का दादा, इंद्राला इंद्रपुरीमध्ये बसून जो आनंद मिळतो ना, तोच उंदराला त्याच्या बिळात मिळतो. कळलं का तुम्हाला? जरा 5G कळेल तुम्हाला. म्हणजे इंद्राला इंद्रपुरीमध्ये त्याच्या जागेवर तोच आनंद, तोच उंदराला त्याच्या बिळात. आनंद सारखाच आहे, जागा वेगळी आहे. आलं का लक्षात? म्हणून मात्र कार्यक्षेत्र जरी भिन्न असेल पण दोघांच्या सामर्थ्याने आनंद सारखाच आहे. तसं पामर आणि विषयांचा आनंद तसा सारखाच आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि एका वाक्यात असं, तुम्ही पामर आणि विषयांना केव्हाही विचारा तुम्हाला काय आवडतं. प्रॅक्टिकली दैनंदिन जीवनातल्या आकर्षणामध्ये सज्जनो आपण जगत आहात, पण जगत असताना प्रॅक्टिकली आणि वास्तवपूर्ण एवढ्या सुंदर हाडामासाच्या पंचतत्वाचं शरीर महत् पुण्याने आपल्याला मिळालं, एवढं सुंदर आयुष्य आपल्याला मिळालं. भरत खंडेह नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. या अनेक प्रकारच्या संपत्ती सांगत असतो, चिंतनाला वेळ कमी आहे म्हणून. बघा, लौकिक जीवनातली पहिली संपत्ती सज्जनो शरीर. जपलंच पाहिजे, शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. सद्यस्थितीचा काळ तर तसा फार अवघड आहे सज्जनो. आणि मात्र आता आम्ही आमच्या नाशिककडे कायम आम्ही सांगत असतो, सगळी बागायत क्षेत्रातली माणसं आहे, पण सज्जनो आपण ऑर्गॅनिकतेकडे गेलं पाहिजे. कमीत कमी 10-15 एकर बिघ्यावाल्याला, 2-5 एकर वाल्याला जर जमीन असेल, त्याचा बंगला जर त्याच्या शेतात असेल ना, तर त्यांनी पिशवी घेऊन काय बाजारात भाजीपाला आणायला जावं. अहो, त्याने ऑर्गॅनिक स्वतःच्या कुटुंबासाठी ते लागणारा रोजचा भाजीपाला मात्र तो ऑर्गॅनिक केला पाहिजे, विष मुक्त पिकवला पाहिजे. कंटिन्यू एखादं वर्ष करा, घरात आजारच येणार नाही, ही विचारांची गरज आहे. आज या सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकली अनुभव गरज आहे. म्हणून शरीर सर्वात मोठी संपत्ती आहे, जपलं पाहिजे. शरीर असेल तर कीर्तन आहे ना दादा. तुम्ही एवढे संयमाने सगळे व्यस्त असणारे, एका क्षेत्रात उंच उंच अधिकार संपन्न तुम्ही माणसं आहात, पण तरी सुद्धा 1.5-2 तास कीर्तनासाठी तुम्ही सर्व बसतात. हा एक प्रकारचा शारीरिक संयमच आहे महाराज. आणि हा संयम तेव्हा होईल जेव्हा तुमचं शरीर चांगलं असेल तेव्हा. विठ्ठला विठ्ठला. पहिली संपत्ती दादांनो शरीर. जपलं पाहिजे. कोणी काहीही गप्पा मारून चालत नाही. आपण सगळे व्हेजिटेरियन लोक आहात, आपण माळी घालून आपण सांप्रदायिकत्व वसा स्वीकारलेली माणसं आहोत. म्हणून जे जे शरीराला ज्या ज्या वेळेला जे पाहिजे ना, शरीर असेल तर मात्र परमार्थ करता येतो, तर साधना केली पाहिजे, शरीर जपलं पाहिजे. आणि दुसरी संपत्ती जीवनामध्ये प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची आहे, त्या संपत्तीचं नाव आहे विचार. शरीराच्या बरोबर विचार असावे लागतात. सहज आपल्या जीवनामध्ये एखादी चांगली गोष्ट घडते ना दादा, त्या गोष्टीचा परिणाम आहे आपले विचार. आणि एखाद्या गोष्टीने जर आयुष्यात प्रॉब्लेम क्रिएट होत असतील
तर समजावं जगाला दोष देऊन चालत नाही, आपले विचार कारणीभूत आहे. एका हिंदी कविकाराचं वाक्य फार सुंदर आहे. तो कवी असं बोलतोय, यारो जैसी सोच है वैसा ही जीना जीना पडता है, विचार बदला जीवन आपोआप बदलतं, विचार ही संपत्ती आहे. आणि म्हणून या तर गोष्टीने तुम्हाला समाधान आणि सुख आणि आनंद पाहिजे असेल तर ते समाधानाशिवाय मिळू शकत नाही. प्रमाणे तुकोबरांचे विचारा वाचुनी न पविजे समाधान. म्हणून विचारांशिवाय समाधान आणि शाश्वत आनंद, तुमचे जसे विचार आहात तसे रिटर्न्स आपल्या जीवनामध्ये मिळत असतात. म्हणून विचार आणि चांगले येण्याकरता त्याला आहार सुद्धा युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु. म्हणून आहार चांगला असावा, विचार चांगले असावा. केवळ विषयासक्त जीवन भोगाचं कारण आहे अशा सामर्थ्यपूर्ण विचारांनी जर आपल्या जीवनातली पाऊल वाट जर होत असेल तर परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची ताकद निर्माण होते. हे पामर आणि विषयांचं कार्य आहे. विठाला विठाला याच्या पलीकडचं जीवन पामर आणि विषयांचं आहे. म्हणून तुम्ही पहा, विषय आणि पामर माणसांना केव्हाही विचारा, त्यांना झोपेतून जरी उचललं ते खडबडून जर जागे झालेत ना, त्यांच्या डोक्यामध्ये विषयी आणि केवळ मात्र क्षणभंगूरच अपेक्षा. काय आणि पामर विषयांच वाढावे संतान वाढावे संतान गृही भावे धनधान्य. आता वास्तविक काळामध्ये हे चिंतन करत असताना त्याच्या दोन्ही बाजू दादा सांभाळल्या पाहिजे. दोन्ही बाजू म्हणजे एका बाजूने केवळ भोगासक्त जीवन हे मात्र रोगाचं निमंत्रण आहे. कोणतीही गोष्ट कितीही चांगली असेल ना, तिला कुठंतरी लिमिटेशन्स असावे लागतात, कुठंतरी त्याला ब्रेक असला पाहिजे. केवळ भोग जीवनामध्ये जर असेल तर ते भोगच रोगाला चिटकून येत असतात. भोगे रोगा जोडून या दिले आणि का दिले आणि का आरुची देवा आरुची देवा समासने. भोगे रोगा जोडून या दिले आणि का दिले आणि का आरुची देवा आरुची देवा समासने. भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरुचिते हो का अरुचिते हो का सकळा पासोणी. भोगासक्त जीवन सज्जनो, जीवनाचा आनंद असावा ना, कुठेतरी त्याला लिमिटेशन्स आपल्या आयुष्यातले असले पाहिजे. म्हणून आम्ही सांगत असतो विनोदाने, काय अपेक्षा आहे सर्व मिळावा बरं का, पण हे वाक्य सांगत असताना जबाबदारीने आपण सांगून आणि बोलून आणि ऐकलं पाहिजे. सगळं करावं जीवनामध्ये. वास्तविक आधुनिक काळामध्ये या गप्पा मारून चालणार नाही. सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. कोणत्या संप्रदायाने, कोणत्या संतांनी, कोणत्या महात्म्याने, शास्त्राने असं सांगितलं नाही तुमचं पारिवारिक जीवन सोडा, संसार सोडा, बायका मुलं सोडा, परिवार सोडा आणि हिमालयात गोमट्या मारत फिरा. कोण म्हटलंय? जरूर मात्र संसार करावा, सुखे करावा, संसार केला पाहिजे ना. संसार जरूर करावा, पण त्याचे काही तत्व सांगितले. मात्र जो जो ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहे ना, नामाच्या चिंतने प्रगट पसारा असा लते करा. प्रॅक्टिकली वास्तविकता परमार्थिक आध्यात्मिक कार्यामध्ये सुद्धा सज्जनो आपण ते स्वीकारले पाहिजे ना. जरूर करावा, पण त्याच्यासाठी सुवर्ण मध्य मॅनेजमेंट सांगितलंय. तुम्ही सर्व संसाराकडे राहून आमच्या 43 वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय घोराळा भंडारा भामचंद्र डोंगरावरती देहू गावामध्ये कायम आध्यात्मिक क्रांतीची उज्ज्वलता संत श्रेष्ठ श्री तुकोबारांनी स्वतः परमार्थ केला. पण तत्कालीन 2025च्या डेट या वर्षापर्यंत आजच्या तारखेपर्यंत सर्वसामान्य विश्वामध्ये
समाजाने कसा परमार्थ करावा याचं मॅनेजमेंट तुकोबारांनी 450 वर्षापूर्वी सांगितलं. अरे आशांचा संसार सुखाचा होईल, पण काय साधन आहे? कामामध्ये काम काही म्हणा काम काही म्हणा राम राम काही भावा श्राम सुख होईल दुःखास. याला सुवर्ण मध्य मॅनेजमेंट म्हणतात. आपल्या प्रॅक्टिकली आयुष्याचा विचार, वास्तविक परमार्थ आणि संसार पूर्ण जीवन तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू द्या सज्जनो, डॉक्टर असाल, वकील असाल, इंजिनियर असाल, नेते असाल, बिझनेसमॅन असाल, कीर्तनकार असाल, गायक वादक असाल, सामान्य कोणतंही क्षेत्र असाल, पण त्या क्षेत्रामध्ये सत्य संकल्प असावे आणि त्याला जोड नामस्मरणाचे असू द्या. अहो आपलं घर सुद्धा घर राहणार नाही, ते मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. ही आमच्या तुकोबारांची उदात्त भावना आहे. घर राहत नाही, ते घर मंदिर होतं. आणि आमचा संसार राहत नाही, तो संसार मात्र परमार्थ होतो. फक्त संकल्प सत्य करा, पूर्ण करण्याची ताकद आमच्या परमात्म्याची. सत्य संकल्पाचा दाता नारायण. अशा उंचीने जगलेलं जीवन मात्र उंचीच्या पराकोटीपर्यंत परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची सामर्थ्य शक्ती निर्माण होते. विठ्ठला विठ्ठला. हे मात्र पामर आणि विषयासक्त जीवन जर असेल ना, जरूर ते असावं, पण केवळ त्यात रममाण झालेल्या जीवांची अवस्था इथे मात्र वेगळ्या भूमिकेतून सांगितलेली आहे. पामर आणि विषयांना काही विचारा, त्यांचं याच्या पलीकडचं पारमार्थिक पडद्याच्या पलीकडचं जीवन, त्याला पामर आणि विषय म्हणतात. त्यांचे हाल जर पाहिले तर काय म्हणायचं. त्यांचं म्हणणं केव्हाही विचारा, त्यांचं म्हणणं एकच आहे, महाराज आमचं ना देवाला काही म्हणणं. छोटस वावर असावं, ते भीमा इंद्रायणीच्या कडेलाच असावं, पूर्ण बागायत असावं, सगळे मुलंच पाहिजे, मुलगी एकही नको, वेल मांडवावर जाऊ दे, पाहिजे तर मांडव खाली येऊ दे. आलं का लक्षात. केवळ अशा भूमिकेतलं जगण्यातलं समर्पण आपल्याला चिरकाल चिरंतन आनंद देऊ शकत नाही. पामर आणि विषयांच्या डोक्यामध्ये एवढंच आहे. मग तो विषय क्लिअर बाजूला झाला. आता 2 मुद्दे क्लिअर राहिले, ते मात्र जिज्ञासू आणि मुक्त आहेत. जिज्ञासूला कोण म्हणावं? जिज्ञासू कोण आहे? तुम्ही आम्ही आपण सगळे त्याच कॅटेगरी मधले आहोत. काही अशी उंचीची माणसं आहेत की ती मात्र मुक्त झालेली आहे. आपण सगळे जिज्ञासू आहोत. काय जिज्ञासूचं कार्य? आपल्या सर्वांना वाटतं मी कीर्तन करतो, मी परमार्थ करतो, वारी करतो, पारायण, नामस्मरण, कथा, कीर्तन, प्रवचन, ध्यान, धारणा, दान, जप, तप, ध्यान, सगळा परमार्थ चाललाय. देव भेटल्यासारखं वाटतं पण आनंद मिळत नाही. ही जिज्ञासूची अवस्था आहे. मी परमार्थ करतो, मला त्याचे रिटर्न्स मिळाल्यासारखं वाटतात, मला मात्र देव भेटल्यासारखं वाटतो, पण त्याच्यातला मात्र आनंद मिळत नाही. का?
तर त्याचं उत्तर सज्जनो लक्षपूर्वक ऐका. जिज्ञासूच्या अंतःकरणामधली संसाराची भीती संपली नाही म्हणून त्याला देव मिळाल्याचा आनंद मिळत नाही. भेटल्यासारखं वाटतं पण सज्जनो आनंद मिळत नाही. कुठेतरी मन अडकलंय, कुठेतरी प्रतिबंध निर्माण होतात. केल्यानंतर तो फ्रेशनेस मात्र आयुष्याला मिळत नाही. स्वयंस्फूर्तीने मात्र कुठेतरी मनाच्या भावना कुठेतरी कुंठित झाल्या. चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. अरे ज्या वेळेला आपलं सगळं चित्त, ज्या वेळेला या सगळ्या गणित गात्र निरर्थक भावना संकल्पना आणि काहीतरी विशिष्ट प्रकारे चुकीच्या गोष्टी ज्या वेळेला म्हणून चित्त ज्या वेळेला शुद्ध होऊन जातं ना, त्यावेळेला तिथं साक्षात गोपाळ येऊन राहतो. साक्षात मात्र परमात्मा येतो. येऊनी गोपाळ राहिते जे. त्याचा पूर्वार्ध काय बाबा? तो कामन चित्त कमन चित्त येऊनी गोपाळ राहते ते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. चित्ताची शुद्धता म्हणजे निर्मळ करा. याचा अर्थ काय? सोपा सांगतो आपल्याला. त्या देवाला, त्या भगवंताला कुठेतरी हृदयात अंतःकरणामध्ये जागा असावी. हे संपूर्ण विश्वाचं जे सज्जनो आकर्षण आहे ना, क्षणभंगूर हा इथील पसारा आलिया अकारा अवघेनस. हे नाशवान सर्व संपणार आहे, सर्व पूर्णविराम होणार आहे. प्राप्त झालेलं सुंदर जीवन म्हणून मात्र काय व्हावं? जिज्ञासूला देव मिळावा आणि आनंद मिळावा. मग तो जिज्ञासू राहत नाही, त्याचं कन्व्हर्शन होतं. तो जिज्ञासून मात्र मुक्ततेकडे जातो. मुक्ततेकडे जातो. मुक्ताचं काय आहे? आता मुक्ताची अवस्था पहा. ऐका दादा, मुक्ताला देव मिळतो आणि आनंद सुद्धा मिळतो. आलं का लक्षात? देव मिळतो ना मुक्ताला, आनंद मिळतो. काय परिणाम त्याचा? सहज मी अंधळा निराकार वृत्ती हे निवृत्ती झाले. जनन दिसे मी माझे हरपले आईचे अदृश्य तेची झाली. काय प्रमाणे महाराज, काय शब्द श्री तुकोबारांचे. सहज मी अंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली. आता मला जन न दिसे ते. बस सगळं केलं आयुष्यामध्ये, प्रपंच केला, संसार केला, प्रॅक्टिकली वास्तविक श्री तुकोबारांच्या वचनाप्रमाणे परमार्थ झाला. माझी वृत्ती तदाकार झाली. काल परत्वे, विशिष्ट वय परत्वे, माणसाच्या जीवनातल्या आकर्षणाची स्थिरता व्हावी. काय होतं माहिती का? त्या वयात आपल्या त्या गोष्टी होत नाही म्हणून जीवनाला बरेचसे अडचणी येतात आणि प्रॉब्लेम क्रिएट होतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. साधं बालपण खेळण्यासारखे, बालपणामध्ये खेळावं. आता तर बालपण खेळायचं संपून टाकलं कॉन्व्हेंटच्या नादात. आलं का लक्षात? बालपण संपलंय. अहो 2.5-3 वर्षात कॉन्व्हेंटला आपण मुलं घालतो, त्यांनी खेळायचं केव्हा? खेळण्याच्या वयात खेळलं पाहिजे. जरूर येणाऱ्या काळात शिक्षण पद्धतीच्या भावना, येणाऱ्या बदलत्या काळात शिक्षण पद्धती उंचीचे ते जरूर कळावं. पण वय जे आहे बालपण ते खेळण्याचंय, नाचण्याचंय, मातीत पडण्याचंय. म्हणून कॉन्व्हेंटला जरूर टाकावं पण खेळायला दिलं पाहिजे. वयात म्हणजे बाल अवस्थेमध्ये खेळलं पाहिजे, तारुण्यात मात्र अभ्यास केला पाहिजे आणि कौमार्य अवस्थेमध्ये मात्र जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझी. पैसा कमवणं हा सुद्धा पुरुषार्थ आहे. सुभाषितकार वर्णन करतात, धर्म अर्थ काम मोक्षाणाम यस्य कोपी न विद्यते अचागलस्तनश्चैव तस्य जन्म निरर्थकाः. आता मला बाकीचे पुरुषार्थ सांगायचे नाही सज्जनो, पण अर्थ पैसा कमवणं सुद्धा विशिष्ट काळामध्ये तो पुरुषार्थच आहे.
तो कमवला पाहिजे. पण जोडून या धड उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे परिणाम याचे रिटर्न्स तुम्हाला जीवनामध्ये आनंदच देतात. हा आपल्या जीवनातला मुख्य पुरुषार्थ आहे. विठाला केलं पाहिजे. तारुण्यात पैसा कमवला पाहिजे. ते पळण्याचं वय आहे. माणसं नेमकं पळायच्या वेळेला झोपा काढतात काही काही आणि झोपायच्या वेळेला उठतात आणि उठून पळायला लागतात. आता ते पळण्याचं वय नाही. थांबण्याच्या वेळेला थांबलं पाहिजे, पळण्याच्या वेळेला पळालं पाहिजे. आता तुम्ही पहा 25 ते 50 सवय आहे आणि 50च्या पुढे तुम्ही संख्या मोजा काय आहे. एका वन वन म्हणजे वनात घरात थांबायचं नाही. 51 म्हणजे वयोवृद्ध अवस्था आहे. मात्र त्या म्हणजे याचा अर्थ काही घरातून काढून द्यावं घरातून बाहेर निघावं असं नाही. वानप्रस्थ जीवन जगलं पाहिजे. म्हणजे मात्र त्यावेळेला ठाईचे वैसुनी करा एक चित्त आवडी अनंत. याच्यातून सगळा सामाजिक संदेश सुद्धा आहे आणि पारमार्थिक संदेश सुद्धा आहे. काय होतं माहितीये का 51-55 वयात तुम्ही तुमचा परिवार घडवलाय सज्जन आणि त्या परिवाराला तुम्ही विश्वासाने घडवलाय. त्याला चांगलं ज्ञानी बनवलंय, बुद्धिवान बनवलंय. तुमच्या पोटी जन्माला आलेली मुलं तुमचा त्यांच्यावर विश्वासच पाहिजे. तरी सुद्धा 60-65 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा आपण असंच म्हणतो अरे मी काय म्हणतो ऐकलं का, मी काय म्हणतो अरे कव्हर ऐकता बाबा. आता जरा बसलं पाहिजे. आता तुम्ही थांबलं पाहिजे. थांबण्याच्या वयामध्ये थांबावं आणि पळण्याच्या वयामध्ये पळावं. आणि मात्र तीच अवस्था मात्र प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये मुक्ततेच्या स्थितीला लागते. काम नाही झालो पायी कामा. मग काय होतं जिज्ञासूला देव भेटतो पण मात्र आनंद सुद्धा मिळतो. विठाला विठाला पण मात्र आपला मुक्ताला देव भेटतो आनंद मिळतो. पण जिज्ञासूला देव भेटतो पण आनंद का मिळत नाही. भरपूर पाऊस झाला होता पावसाळ्यात आणि धोधो पाणी होतं. नदी नाले तुडुंब भरलेले होते. चैत्रामध्ये पर्यंत पाणी उरलेलं होतं. नदी सर्व विहिरींना पाणी भरपूर होतं. विहिरी भरलेल्या होत्या. एक जणांनी उडी टाकली. विहिरीत पोहत होता. त्याच्या शेजारून त्या विहिरीच्या काठावरनं एक जण चालला. हा पोहत होता. याला हेवा झाला. तो म्हटला अरे तू पोहतोयस. म्हटला मलाही पोहायचंय. तो म्हटला काढ कपडे टाक उडी. अरे काय टाक उडी मला येत नाही ना. म्हटला मग गपरा शांत बस. अरे नाही रे दादा जरा शिकव मलाही शिकायचंय. तो वरती आला. त्यांनी सांगितलं मी तुला शिकवतो पण काय गिअर सिस्टम आहे. म्हटलं पोहण्याच्या. म्हटलं कशा फर्स्ट सेकंड आणि टाप जरा लक्ष ठेव नाही तर पहिला टाप टाकशील आणि गप होशील. असं काही करू नको. मग म्हटलं फर्स्ट सेकंड गिअर असा आहे. हाताने पाणी ओढायचं पायाने पाणी लोटायचं. याच्यात तरबेज पणा वाटला की सेकंड गिअर फॉरवर्ड सिस्टम पुढे पुढे चालायचं. हे सगळं परफेक्ट वाटलं. मग टाप गिअर काठावर यायचं. सूर उडी मुटका उडी. मग अशा सगळ्या प्रक्रिया पोहण्याच्या राबवायच्या. आलं का लक्षात. मग हे सर्व झालं. तो म्हटला शिकवतो. कमरेला दोर बांधला. त्याला पाण्यात सोडलं. मग मात्र तो शिकणारा होता. विठाला 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 विठाला. तुम्ही तिकडे पाहिलं का मला लगेच कळतं कोणीतरी आलंय का. म्हणून मी मलाही मागे पाहावं लागतं. विठाला आणि मग त्याला मात्र त्यांनी दोर धरला आणि शिकवणाऱ्याला सुरुवात केली. पण हा शिकवणारा मोठा हुशार होता. मध्ये मध्ये दोर ढिल्ला करायचा. इकडे पहा तो दोर ढिल्ला करायचा. याला वाटलं आपण शिकलो आणि थोडा दोर ढिल्ला करून झाला आणि मात्र या सगळ्या गोष्टीतून मात्र त्याला आनंद वाटायचा. पण घाबरायचा. नाका तोंडात पाणी जायचं. वर यायचा आणि वर आल्यानंतर इतका घाबरायचा. भीती वाटायची. बुडालो. आणि मग तो शिकणारा त्या शिकवणाऱ्याला म्हणत होता काय रे मला तुझ्यासारखा पोहण्याचा आनंद का मिळाला नाही. त्यावेळेला त्या शिकणाऱ्याने सांगितलं जोपर्यंत पोहत असताना तुझ्या मनातली बुडण्याची भीती संपत नाही तोपर्यंत तुला पोहण्याचा आनंद मिळणार नाही. तसं जिज्ञासूच्या अंतःकरणामधली संसाराची भीती संपत नाही तोपर्यंत त्याला देव भेटण्याचा आनंद मिळत नाही. मग तो देव भेटण्याचा आनंद मुक्त स्थितीला जातो. आणि मुक्त स्थिती केव्हा होते ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये देवाबद्दलची निस्सीम आवड व्यक्त होते. त्यावेळेला असं अंतरंग स्वरूप तयार होतं. ती आवड म्हणजे कोणती अभंगाचं पहिलं आवड
आपण सर्वांनी भजन केलं, पण अजून आपल्याला एक अर्धा मिनिट 8 सेकंद 9 ते 10 सेकंद भजन करायचे. सर्वांनी हात वरती करा सर्वांनी हात वरती. धन्यवाद. सर्वांनी हात वरती करा. चुकून कोणी ज्याच्या हात खाली राहील त्यांनी शेजारच्या खिशात हात घालू नका. शूटिंग घ्या मस्त. तुले हरी काणा विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा,
फुलेले हरी काणा विठ्ठल पांडुरंगा. अंतःकरणाची शुद्धता सजणं परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची आणि प्रॅक्टिकली जीवनातला संदेह आपल्या जीवनातला जावा. वास्तविक पारमार्थिक उंची आपल्या अंतःकरणातून आपल्या जीवन रहस्याची जी वाढावी, तो आपल्या जीवनाचा भक्तीचा TRP हा मात्र भगवत चिंतनाने तो वाढतो, तो नामस्मरणाने वाढतो. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, आता तरी आवडे हे रूप मोजिले सगुण, पाहता लोचन सुखावले. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल त्यांनी मला सांगितलं, महाराज एवढा बनवला पण 5 मिनिटं ठेवा. म्हटलं 10 मिनिटं ठेवू, पण त्याच्यात एवढा दम लागला. तेव्हा बनवायला किती दम लागला. विठाला विठाला या सगळ्या परमार्थिक जीवनातला अनुभव श्री तुकोबाराय व्यक्त करतात. आवडे हे रूप गोजिले सगुण, पाहता लोचन सुखावले. श्री तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला हे रूप आम्हाला आवडलं. मुक्त स्थितीला आम्ही गेलो कशामुळे? हे रूप आम्हाला आवडलं. त्या रूपाबद्दलची निस्सीम आवड आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. अशा रूपाबद्दल तुकोबाराय शाश्वतता निर्माण करतात. देवा, असं तुझं रूप मात्र आम्हाला सदोदित क्षणाक्षणाला ते मिळावं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आम्ही ते रूप तुझ्याकडे पाहतो तोपर्यंत तू असाच राहा देवा. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आणि मात्र श्री तुकोबाराय सांगतात, देवा पंढरीनाथा, या रूपाबद्दल आम्हाला मात्र खऱ्या अर्थाने वात्सल्य भाव निर्माण झाला. हे मन मात्र त्या रूपाबद्दल लाचावलेलं आहे. लाचावले मन लागली से गोडी, हे जीवे न सोडी ऐसे झाले. लहान मुलाने जसं आईकडे भाकर मागावी तो शब्दप्रयोग काकर करतो, लढिवाळपणाने आईकडे मागणं मागतो, तसं श्री तुकोबाराय पांडुरंगाच्या संबंधाने मागतात. देवा, लढिवाळपणाने तुझी इच्छा आमची इच्छा तुझ्या रूपाबद्दल अशीच आहे, ती मात्र पूर्ण कर. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आम्ही मागावे लढिवाळ, तुका म्हणे आम्ही मागावे लढिवाळ, तुका म्हणे मागावे लढिवाळ, तुका म्हणे आम्ही मागावे लढिवाळ. पुरवावी आली माय बाबा, पुरवावी आली माय बाबा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा, आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा. ऐसाची तुरा, ऐसा दृष्टी पुढे ऐसाची तुरा. जो मी तुझ पाहे पांडुरंगा, हा तुझ पाहे
आता दृष्टी पुढे ऐसा दिलाय आता दृष्टी पुढे ऐसा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आदिवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव स्थान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ देवस्थान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव स्थान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव स्थान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा अशी उंची अशी निस्सीमता अशी आवड आपल्या अंतःकरणामध्ये असावी असा उज्ज्वल परमार्थ आपला श्री पंढरीनाथाच्या चरणारविंदी तो समर्पित व्हावा ही दृष्टी आपल्याला प्राप्त होण्याकरताच हा अखंड हरिनाम सप्ताह तो याच्यासाठीच आहे झालेली सेवा